नमस्कार मित्रांनो, मी शरद कारंडे. मित्रांनो, तुम्हाला केंद्रीय विद्यालयाचा जर तुमच्या मुलाचा किंवा मुलीचा, लहान मुलाचा असेल, बालवाटिका किंवा क्लास 1 चा बालवाटिका 1, 2, 3 किंवा क्लास 1 चा जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल, तर त्याची प्रोसेस जी आहे, ती प्रोसेस संपूर्ण ऑनलाईन असणार आहे. कशा पद्धतीने तुम्ही त्याचा फॉर्म भरू शकता? तुम्हाला जर त्या केंद्रीय विद्यालयाला बालवाटिकेला जर क्लास 1 ला नंबर जर लागला, तर त्या ठिकाणी तुम्हाला 100% फ्री ऑफ कॉस्ट जे एज्युकेशन आहे, ते एज्युकेशन तुमच्या पाल्याला दिले जाणार आहे. त्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फी त्यासाठी द्यावी लागणार नाहीये. तर तो फॉर्म जे आहे, तो फॉर्म तुम्हाला पूर्णपणे ऑनलाईन मोफत आहे. त्यासाठी कुठलाही तुम्हाला चार्जेस नाहीये. कशा पद्धतीने तुम्ही 2026-27 मध्ये ऑनलाईन फॉर्म हा भरू शकता. त्याची संपूर्ण माहिती काय असणार आहे, तुम्हाला कुठे त्याचा फॉर्म भरायचा आहे, कोणती वेबसाईट असणार आहे, कोणते-कोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे, काय-काय प्रोसेस असणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. संपूर्ण माहिती मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. तर व्हिडिओ आपला नक्की शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल, तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला असे महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळत जातील. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, केंद्रीय विद्यालयाचे वाटिका जे आहे, बालवाटिका आणि क्लास 1 चे जे फॉर्म असतील, ते फॉर्म भरण्यासाठी आपल्याला या केंद्रीय विद्यालयाच्या वेबसाईटवरती याचे केंद्रीय विद्यालय kvssangathan.nic.in या वेबसाईटवरती आल्याच्यानंतर आपल्याला बघा अकॅडमिकमध्ये जायचं आहे. अकॅडमिकमध्ये तुम्हाला या ठिकाणी ॲडमिशनवरती जायचं आहे. ॲडमिशनवरती आल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पहिलेच या ठिकाणी रजिस्ट्रेशन या ठिकाणी लिंक दिलेलं आहे. यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला असा इंटरफेस या ठिकाणी ओपन होईल. या ठिकाणी आल्याच्या नंतर बघा, या ठिकाणी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तुम्ही या ठिकाणी प्रपत्र डाउनलोड करून ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्याचं सर्व माहिती या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. या ठिकाणी आपल्याला डेटसुद्धा दिलेली आहे, लास्ट डेट वगैरे कधी काय. तर संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तुम्ही ती वेबसाईटवरती बघू शकता. तर आपल्याला या ठिकाणी आपल्याला फॉर्म भरायचा आहे, तर या ठिकाणी लॉग इन आणि रजिस्टर 2 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. तर या ठिकाणी आपण नवीन आहे, तर आपल्याला या ठिकाणी रजिस्टर बटनावरती क्लिक करायचं आहे. बघा, रजिस्टर बटनावरती आपण या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी बघा इन्स्ट्रक्शन या ठिकाणी दिलेली आहे. तर या ठिकाणी तुम्हाला जे न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे त्याची इन्स्ट्रक्शन या ठिकाणी सर्व दिलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी ती बघू शकता. फॉर्म कसा फिलअप करायचा आहे, कोणती डिटेल या ठिकाणी द्यायची, सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे. या ठिकाणी स्क्रोल करून खाली आल्याच्यानंतर आय हॅव रीड ऑल अबाव इन्स्ट्रक्शन यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर थोडं स्क्रोल करून खाली यायचं. या ठिकाणी बघा आपल्याला रजिस्ट्रेशन करण्यासाठी या ठिकाणी आपला फॉर्म या ठिकाणी सुरू झालेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला ज्या क्लाससाठी आपल्याला अप्लाय करायचं आहे, त्या क्लास या ठिकाणी तुम्हाला सिलेक्शन करायचं आहे. बालवाटिका 1, 2, 3 किंवा क्लास 1ला ज्या क्लासला तुम्हाला या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं आहे, ते क्लास या ठिकाणी सिलेक्शन करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी बच्चे का पहिलं नाम मतलब फर्स्ट नेम ऑफ चाइल्ड, तुमच्या मुलाचं जे नाव असेल ते नाव पहिले या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी बच्चे का मिडल नेम म्हणजे जी मुलगी असेल कोणी, म्हणजे जो मुलगा ते लहान मुलगा जे कोणी असेल त्यांच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे. सुरुवातीला त्या बाळाचं नाव टाकायचं आहे, बाळाच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे आणि या ठिकाणी बाळाचं आडनाव जे आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर बाळ जर अपंग असेल तर या ठिकाणी येस करायचं आहे, नसेल तर या ठिकाणी नो करायचं आहे. बाळाची जन्मतारीख आपल्याला या ठिकाणी विचारली आहे, तर बाळाची जन्मतारीख या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायची आहे. त्या जन्मतारीख टाकल्याच्या नंतर थोडं स्क्रोल करून खाली यायचं. या ठिकाणी विचारले बघा आपल्याला माता-पिता और पात्रता विवरण. या ठिकाणी माता-पिताचे विचारले की अभ्यर्थी के-व्ही-एस कर्मचारी म्हणजे या ठिकाणी जर तुमचा मुलगा किंवा मुलगी तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल, तुमच्या घरातील कोणी केंद्रीय कर्मचारी असेल आई-वडिलांपैकी, तर या ठिकाणी येस करायचं आहे, नसेल तर या ठिकाणी नो करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी ईमेल आयडी टाकायचा आहे. त्यांचा ईमेल आयडी जो असेल तो ईमेल आयडी टाकायचा आहे. मोबाईल नंबर या ठिकाणी विचारला आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि या ठिकाणी जो कॅप्चा कोड दिला आहे तो कॅप्चा कोड या ठिकाणी टाकायचा आहे आणि या ठिकाणी रजिस्टर बटनावरती या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा, या ठिकाणी तुम्ही रजिस्टर बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी तुमच्या मोबाईलवरती एक ओ-टी-पी पाठवला जाईल 6 अंकाचा. तो ओ-टी-पी व्हेरिफिकेशनसाठी या ठिकाणी थोडं स्क्रोल करून खाली यायचं आणि या ठिकाणी जो ओ-टी-पी आलेला आहे तो ओ-टी-पी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. ओ-टी-पी टाकल्याच्यानंतर खाली जो कॅप्चा कोड आहे, कॅप्चा कोड दिलेला आहे, तो कॅप्चा कोड जसाच्या तसं या ठिकाणी टाईप करून घ्यायचा आहे. जसाच्या तसा कॅप्चा कोड या ठिकाणी आपल्याला
टाकून घ्यायचं आहे. टाकून घेतल्याच्यानंतर या ठिकाणी व्हेरिफाय बटनावरती क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी रजिस्ट्रेशन सक्सेसफुल या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन या ठिकाणी झालेलं आहे. केंद्रीय विद्यालय संघटना या ठिकाणी आपलं जे रजिस्ट्रेशन या ठिकाणी सक्सेसफुली झालेलं आहे. तर या ठिकाणी मुलाचं जे नाव आहे ते नाव या ठिकाणी आले. लॉग इन कोड जो आहे तो लॉग इन कोड या ठिकाणी आलेला आहे. डेट ऑफ बर्थ आणि मोबाईल नंबर या ठिकाणी आपलं आलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी बघा पोर्टलवर लॉग इन करने के लिए या पे क्लिक क्लिअर. तर या ठिकाणी याची प्रिंट काढून घ्यायची आपल्याला. याची हा जो कोड जो आलेला आहे तो कोड आपल्याला या ठिकाणी कायमस्वरूपी लागणार आहे. त्यामुळे या कोडची या ठिकाणी प्रिंट काढून ठेवायची, तुमच्याकडे सेव्ह करून ठेवायचा आहे. त्याचा फोटोसुद्धा तुम्हाला काढून ठेवायचा आहे. तर या ठिकाणी पुढे जाण्यासाठी आपल्याला या ठिकाणी या पे क्लिक करे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी बघा पुढे आल्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला लॉग इन करायचं आहे. या ठिकाणी लॉग इन कोड विचारला आहे. मुलाची जी जन्मतारीख असेल ती जन्मतारीख या ठिकाणी विचारली आहे आणि मोबाईल नंबर जो आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी विचारला आहे. त्यानंतर जो कॅप्चा कोड दिला आहे तो कॅप्चा कोड या ठिकाणी खाली टाकायचा आहे आणि या ठिकाणी लॉग इन बटनावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे. या ठिकाणी डिटेल जी आहे ती आताच आपल्याला जो कोड वगैरे आला होता तो कोड या ठिकाणी टाकून जन्मतारीख टाकायची आहे आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि जो कॅप्चा दिला आहे तो कॅप्चा या ठिकाणी टाकून लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी लॉग इन झाल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला असं इंटरफेस या ठिकाणी पाहायला मिळेल. आपलं या ठिकाणी लॉग इन झालेलं आहे. या ठिकाणी लॉग इन झाल्याच्या नंतर या ठिकाणी बघा आपल्याला या 1 2 3 4 5 6 7 या 8 जे आहे 8 स्टेप बघा या ठिकाणी चाइल्ड इन्फॉर्मेशन, पॅरेंट डिटेल, चाइल्ड सिबलिंग, चॉईस स्कूल, पॅरेंट ट्रान्सफर डिटेल, अपलोड डॉक्युमेंट, प्रिव्ह्यू आणि डिक्लेरेशन ह्या 8 स्टेज या ठिकाणी आपल्याला कंप्लीट करायचं आहे. तर संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला भरायची. बघा या ठिकाणी जे मुलाचं नाव आहे मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्यांचं नाव या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेलं असेल. या ठिकाणी ऑलरेडी रजिस्ट्रेशन करताना जी माहिती भरली होती ती या ठिकाणी आलेली असेल. त्यानंतर या ठिकाणी जे डेट ऑफ बर्थ आहे ते डेट ऑफ बर्थचा म्हणजे या ठिकाणी डेट ऑफ बर्थ जे आहे सर्टिफिकेट तुमचं म्हणजे जन्म प्रमाणपत्र जे आहे त्याचा नंबर जो आहे तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर जो बच्चा असेल तो बच्चाचा आधार नंबर म्हणजे ज्या मुलाचं तुम्ही ॲडमिशन करताय त्याचा आधार नंबर जो असेल तर या ठिकाणी टाकायचा आहे. जर नसेल तर या ठिकाणी सोडून द्या. जर असेल तर या ठिकाणी आधार नंबर टाकून घ्या. भाषा जी आहे ती भाषा या ठिकाणी निवडायची आहे. जी भाषा तुमची असेल ती या ठिकाणी सिलेक्शन करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी जर कोणी केंद्रीय कर्मचाऱ्याचा मुलगा मुलगी जर असेल तर या ठिकाणी येस नो या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेलं असणार आहे, तुम्ही आधी निवडलेलं असेल. त्यानंतर या ठिकाणी जे आहे लिंग जे आहे ते लिंग या ठिकाणी निवडायचे. जेंडर मेल आहे, फिमेल आहे किंवा अदर आहे. त्यानंतर ब्लड ग्रुप या ठिकाणी जो असेल तो या ठिकाणी निवडायचा आहे आणि कास्ट जी आहे ती कास्ट या ठिकाणी आपल्याला सिलेक्शन करायची आहे. कास्ट सिलेक्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला कास्ट सिलेक्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी परिवार आय वर्ग या ठिकाणी फॅमिली इन्कम या ठिकाणी विचारले. जर नॉन क्रिमिनलमध्ये जर असाल तर या ठिकाणी ओबीसी नॉन क्रिमिनल करायचं आहे. म्हणजे आपण जर ओबीसीमधून असाल तर या ठिकाणी ओबीसी येईल. त्यानंतर आपण जर SC ST मधून असाल किंवा अदर कॅटेगरी किंवा जनरलसाठी या ठिकाणी ऑप्शन या ठिकाणी वेगळे आहेत. या ठिकाणी BPL EWS आहे. त्यानंतर बिलो पॉवर्टी लाईन आहे. त्यानंतर इकॉनॉमिक वेकर सेक्शन आहे. यापैकी तुम्ही ज्या सेक्शनमध्ये असताल ते सेक्शन या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर या ठिकाणी जर ओबीसी असेल तर नॉन क्रिमिनलमध्ये येत असाल तर तुम्हाला या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट नंबर जो आहे तो या ठिकाणी विचारेल. त्यानंतर या ठिकाणी जर तुम्ही नॉन क्रिमिनलमध्ये नसाल, नॉन क्रिमिनलमध्ये जर येत असाल तर या ठिकाणी तुमचा जो प्रमाणपत्र नंबर आहे तो या ठिकाणी सर्व टाकून त्याची तारीख वगैरे टाकून या ठिकाणी सेव्ह अँड कंटिन्यू बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी आपण जे चाइल्ड इन्फॉर्मेशन आहे ती चाइल्ड इन्फॉर्मेशन या ठिकाणी भरलेली आहे. ती भरल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला ग्रीन टिक असे या ठिकाणी दाखवेल. तर या ठिकाणी आपलं जे फर्स्ट पेज आहे ते या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे. या ठिकाणी आपण पॅरेंट डिटेलच्या पेजवरती आलेलो आहे. तर या ठिकाणी बघा विचारले या ठिकाणी क्या आप एकल अभिभावक आहे मतलब सिंगल पॅरेंट आहे. जर या ठिकाणी तुमचे आई किंवा वडील दोन्हीपैकी एकच जर असेल तर या ठिकाणी येस करायचं आहे. अन्यथा या ठिकाणी जर दोन्ही पालक असेल आई वडील दोन्ही असेल तर या ठिकाणी नो करायचं आहे. या ठिकाणी नो केल्याच्या नंतर या ठिकाणी त्यांची डिटेल जी आहे ती या ठिकाणी भरायची आहे. या ठिकाणी बघा शीर्षक जे आहे तर या ठिकाणी विचारले माता मदर्स नेम म्हणजे आईचं नाव जी डिटेल आहे ती डिटेल या ठिकाणी भरायची. तर या ठिकाणी
जे त्यांचं शीर्षक जे आहे मिस आहे की काय आहे, कोण आहे, ते या ठिकाणी सिलेक्शन करायचं आहे. त्यानंतर आईचं पूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर त्यांचं जे राष्ट्रीय नॅशनॅलिटी इंडियन या ठिकाणी राहणार आहे आपली. त्यानंतर या ठिकाणी कंट्री जी आहे ती कंट्री या ठिकाणी इंडिया राहणार आहे, म्हणजे देश आपला इंडिया राहणार आहे. स्टेट जे आहे आपलं स्टेट या ठिकाणी महाराष्ट्र राज्य या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आपलं. महाराष्ट्र राज्य या ठिकाणी सिलेक्ट केल्याच्यानंतर या ठिकाणी रेसिडेन्स सिटी या ठिकाणी विचारले, तर या ठिकाणी रेसिडेन्स सिटी या ठिकाणी मी पुणे शहरातून बिलॉंग करतोय, तर मी या ठिकाणी पुणे या ठिकाणी टाकत आहे. त्यानंतर या ठिकाणी आपला जो पत्ता जी माता आहे ती मातेचा पत्ता जो आहे तो पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे आणि पिनकोड जो आहे तो पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर खाली या ठिकाणी सांगितले की आप इस पते पर वर्तमान में से निवास कर रहे, प्रवेश वर्तमान पते पर आधार प्रदान किया जाएगा. मतलब जर तुम्ही ज्या पत्त्यावरती राहताय सध्या तोच पत्ता या ठिकाणी तुम्ही टाकताय का, असं या ठिकाणी विचारलंय. तर ज्या ठिकाणी तुम्ही राहताय तोच पत्ता या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे, तोच पिनकोड ते या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी विचारले बघा की आप चाहते की माता का आवासीय पत्ता पिता के आवासीय पत्ता फील्ड में स्वलिखित लिखा जाए. मतलब म्हणजे या ठिकाणी विचारले, जर तुमच्या वडिलांचा आणि आईचा पत्ता जर एकच असेल तर या ठिकाणी येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे, आईंचा मोबाईल नंबर असेल तो टाकायचा आहे. ईमेल आय डी जो या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेला असेल किंवा नसेल आला तर या ठिकाणी टाकून घ्या. त्यानंतर या ठिकाणी त्यांचं जे शिक्षण आहे ते शिक्षण या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी जर सरकारी कर्मचारी असेल तर या ठिकाणी येस करायचं आहे, नसेल तर या ठिकाणी नो करायचं आहे. आणि जर या ठिकाणी जर तुम्ही नो केलं तर या ठिकाणी त्यांचा व्यवसाय विचारला आहे, तर व्यवसाय या ठिकाणी बघा बिझनेस, सेल्फ एम्प्लॉयड आहे, प्रायव्हेट आहे, फ्रीलान्सर आहे, नॉट वर्किंग किंवा रिटायर आहे, गव्हर्नमेंट एम्प्लॉय. तर या ठिकाणी जे असेल ते या ठिकाणी निवडायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी मी नॉट वर्किंग करतोय. नॉट वर्किंगमध्ये या ठिकाणी जर कुठल्या संस्थेत काम करत असेल तर या ठिकाणी संस्था ऑर्गनायझेशन या ठिकाणी निवडायचे, पद वगैरे टाकायचे. ॲन्युअल इन्कम जी आहे ती ॲन्युअल इन्कम या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे. तर या ठिकाणी सर्व माहिती या ठिकाणी भरल्याच्या नंतर या ठिकाणी खाली पुन्हा पिता विवरण विचारलं आहे. तर या ठिकाणी खाली स्क्रोल करून यायचे. खाली स्क्रोल करून आल्यानंतर या ठिकाणी वडिलांचं जे डिटेल आहे ती वडिलांची डिटेल या ठिकाणी भरायची आहे. वडिलांचं पूर्ण नाव जे आहे टाकायचे. नॅशनॅलिटी इंडियन राहणार आहे. कंट्री या ठिकाणी इंडिया राहणार आहे. त्यानंतर या ठिकाणी स्टेट जे आहे ते या ठिकाणी आपलं महाराष्ट्र राज्य या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी सिटी या ठिकाणी पुणे टाकतोय. पुणे शहरातून मी बिलॉंग करतोय. तर या ठिकाणी ज्या पत्त्यावरती ज्या ठिकाणी तुम्ही राहताय तो पत्ता या ठिकाणी पूर्ण टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी पिनकोड तिथला टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचा जो पत्ता आहे वरती विचारलं आहे तुमचा माता आणि आईवडिलांचा पत्ता या ठिकाणी सेम आहे का, तर या ठिकाणी येस करा. जर असेल तर, नसेल तर नो करा. त्यानंतर मोबाईल नंबर टाका. ईमेल आय डी जो आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी वडिलांचं जे शिक्षण आहे ते या ठिकाणी शिक्षण निवडायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी कर्मचारी जर केंद्रीय कर्मचारी किंवा सरकारी कर्मचारी असेल तर येस करा, नसेल तर नो करा. नंतर व्यवसाय जर असेल कुठल्या कंपनी, सेल्फ एम्प्लॉय असेल, बिझनेस, प्रायव्हेट सेक्टर, फ्रीलान्सर किंवा रिटायर वर्किंग, तर या ठिकाणी कोणतं या ठिकाणी सेक्शनमध्ये तुम्ही बसताय ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी इन्कम जे आहे ती इन्कम या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर या ठिकाणी सेव्ह अँड कंटिन्यू बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा सेव्ह अँड कंटिन्यू बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर आपला डेटा सेव्ह होईल. या ठिकाणी पॅरेंट डिटेल या ठिकाणी ग्रीन टिक झालेले आहे. या ठिकाणी 2 पेज आपले झालेले आहेत. या ठिकाणी चाइल्ड सिबलिंग जे आहे ते चाइल्ड सिबलिंगवरती या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी बघा विचारलं आहे बच्चे के भाई बहन का विवरण, म्हणजे जो कोणी या मुलाचा फॉर्म तुम्ही या ठिकाणी भरताय त्याचे जर भाऊ बहीण असेल तर त्यांची डिटेल या ठिकाणी आपल्याला भरायची आहे. जर या ठिकाणी जर भाऊ बहीण असेल तर या ठिकाणी ॲड डिटेलवरती क्लिक करून तुम्ही भाऊ बहीण भरू शकता. जर नसेल तर या ठिकाणी डायरेक्ट कंटिन्यू बटनावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे. बघा कंटिन्यू बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपले तिसरे टिक या ठिकाणी झालेली आहे. या ठिकाणी 3 पेज आपले झाले आहे. या ठिकाणी चॉईस ऑफ स्कूल या ठिकाणी आपल्याला जे स्कूल आहे ते स्कूल या ठिकाणी निवडायचे आहेत. या ठिकाणी बघा 3 स्कूल दिलेले आहेत आपल्याला. 3 चॉईस करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला स्कूल दिलेले आहेत. तर या ठिकाणी आपल्याला आपलं जे राज्य आहे ते राज्य या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे. राज्य या ठिकाणी सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला विद्यालयाचं नाव जे आहे ते नाव या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायला येणार आहे. आपल्याला या ठिकाणी सध्या बघा 2च या ठिकाणी स्कूलचे नाव या ठिकाणी येतात. तर या ठिकाणी आपलं स्कूल आपण या ठिकाणी निवडले. त्यानंतर या ठिकाणी बघा सर्व या ठिकाणी प्रायोजक एजन्सी वगैरे सर्व या ठिकाणी येणार. त्यानंतर या ठिकाणी बघा या ठिकाणी जर तुमचं जे अंतर आहे ते 5 किलोमीटरपेक्षा जास्त आहे की 5 किलोमीटरपेक्षा कमी आहे, मोर दॅन 5 किलोमीटर आहे की लेस दॅन 5 किलोमीटर आहे, ते या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे.
तर या ठिकाणी जे असेल ते या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. मोर दॅन 5 किलोमीटर मी या ठिकाणी सिलेक्ट केले. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला जर 2 स्कूल जर निवडायचे असतील तर या ठिकाणी नेक्स्ट चॉईसवरती क्लिक करायचे. जर नसेल तर या ठिकाणी सेव्ह अँड कंटिन्यू बटनावरती क्लिक करायचं. तर मी या ठिकाणी 2 अजून निवडून घेतो. तर या ठिकाणी बघा चॉईस 1 या ठिकाणी आपलं बघा झालेलं असेल. या ठिकाणी बघा चॉईस 1 वरती आपलं झालेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी चॉईस 2 वरती आल्यानंतर या ठिकाणी आपलं जे राज्य आहे ते राज्य पुन्हा या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. राज्य सिलेक्ट केल्याच्यानंतर या ठिकाणी स्कूल या ठिकाणी विचारले तर या ठिकाणी स्कूल कोलाबा या ठिकाणी मी एक कोलाबा हे निवडून घेतो. त्यानंतर या ठिकाणी जे किलोमीटर आहे ते मोर दॅन या ठिकाणी मी सिलेक्ट करतोय. त्यानंतर या ठिकाणी तिसरं जर असेल तर या ठिकाणी तुम्ही 3 नंबर या ठिकाणी विवरण देऊ शकता. जर नसेल तर या ठिकाणी सेव्ह अँड कंटिन्यू बटनावरती क्लिक करायचं आहे. बघा सेव्ह अँड कंटिन्यू बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी आपले स्कूल या ठिकाणी ॲड झालेले आहेत. जर तुम्हाला या ठिकाणी रिमूव्ह करायचं असेल तर ते रिमूव्हसुद्धा तुम्ही या ठिकाणी जाऊन क्लिक करू शकता. या ठिकाणी गेल्यानंतर तुमचं या ठिकाणी तुम्हाला जे स्कूल या ठिकाणी तुम्ही निवडले ते या ठिकाणी तुम्हाला रिमूव्हसुद्धा करता येणार आहे किंवा या ठिकाणी तुम्ही ते चेंजसुद्धा करू शकता. तर या ठिकाणी बघा स्कूल या ठिकाणी सक्सेसफुली ॲड झालेले आहेत. या ठिकाणी बघा पॅरेंट ट्रान्सफर डिटेल या ठिकाणी पॅरेंट ट्रान्सफर डिटेल जर या ठिकाणी तुम्हाला जर काही डिटेल भरायला आली तर या ठिकाणी तुम्हाला ती डिटेल भरायची. जर नाही आली तर डायरेक्टली या ठिकाणी तुम्हाला सेव्ह अँड कंटिन्यू बटनावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी तुमचं जे आहेत 5 पेज या ठिकाणी कंप्लीट झालेले आहेत. या ठिकाणी बघा आपल्याला मुलीचा फोटो म्हणजे ज्या मुलाचा तुम्ही या ठिकाणी ॲडमिशनसाठी फॉर्म भरताय त्याचा या ठिकाणी फोटो विचारला आहे. त्या फोटोची साईज या ठिकाणी बघा 200 केबीच्या आतमध्ये असली पाहिजे आणि त्याचा फॉर्मॅट जो आहे तो JPG आणि PDF फाईलमध्ये या ठिकाणी असला पाहिजे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी जो आहे फोटो जो आहे पासपोर्ट फोटो या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी बर्थ सर्टिफिकेट जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला अपलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर जेव्हा तुम्ही ॲडमिशन घ्यायला जाल तेव्हा तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट सांगितलेले आहे. मुलाचं जे जन्म प्रमाणपत्र आहे बर्थ सर्टिफिकेट घेऊन जायचे, पासपोर्ट फोटो घेऊन जायचे, रेसिडेन्शियल प्रूफ तुमच्याकडे काय असेल ते लाईट बिल वगैरे असेल तर ते घेऊन जायचे. त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला नॉन क्रिमिनल OBC वगैरे काय असेल तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट ते घेऊन जायचे. त्यानंतर जर अपंग असेल तर डिसेबिलिटी सर्टिफिकेट घेऊन जायचे, नसेल तर ते सोडून द्यायचे. त्यानंतर जर तुम्ही EWS किंवा BPLमध्ये बसत असाल, ओपनमध्ये असाल तर तुमच्यासाठी हे जे आहे प्रूफ ते या ठिकाणी तुम्हाला घेऊन जायचं आहे. त्यानंतर जर सरकारी कर्मचारी वगैरे असेल तर त्यांचं जे काय डिटेल असेल ते घेऊन जायचे. त्यानंतर जर कुठले तुम्ही अधिकारी असेल तर ते या ठिकाणी तुम्हाला घेऊन जायचं आहे. जर नसेल तर तुमच्याकडं मुलीचा जन्माचा दाखला, पासपोर्ट साईज फोटो आणि कास्ट सर्टिफिकेट आणि रेसिडेन्शियल प्रूफ जर असेल तर ते या ठिकाणी तुम्हाला घेऊन जायचं आहे. हे सर्व तुम्हाला ॲडमिशनच्या टायमिंगला लागणार आहे. सध्या तुम्हाला या ठिकाणी बच्चेचा फोटो जो आहे मुलाचा फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे आणि या ठिकाणी बर्थ सर्टिफिकेट जे आहे ते या ठिकाणी अपलोड करायचे आहे आणि सेव्ह अँड कंटिन्यू बटनावरती या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी त्या मुलाचा जन्म दाखला जो आहे तो या ठिकाणी अपलोड करायचा आहे. त्याची साईज जी आहे 200 केबीची आत असली पाहिजे, फोटो JPGमध्ये असला पाहिजे आणि जे बर्थ सर्टिफिकेट PDF किंवा JPGमध्ये 200 केबीच्या आतमध्ये असलं पाहिजे. त्याची साईज तुम्हाला कमी करण्यासाठी या वेबसाईटवरती यायचे. वेबसाईटची लिंक जी आहे तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणाहून तुम्ही फोटोची साईज जी आहे ती साईज या ठिकाणी कमी करू शकता. या ठिकाणी तुम्ही सर्व अपलोड केल्यानंतर या ठिकाणी अपलोड बटनावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे. बघा अपलोड बटनावरती क्लिक केल्यानंतर डॉक्युमेंट सक्सेसफुली या ठिकाणी अपलोड या ठिकाणी होऊन जाईल. या ठिकाणी तुम्ही व्ह्यू बटनावरती क्लिक करून तुम्ही या ठिकाणी चेकसुद्धा करू शकता. तर या ठिकाणी जे आहे ते आपले डॉक्युमेंट या ठिकाणी ज्या अपलोड करून घ्यायचे सर्व. बघा या ठिकाणी डॉक्युमेंट सक्सेसफुली या ठिकाणी अपलोड आपले झालेले आहेत. तर डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर या ठिकाणी सेव्ह अँड कंटिन्यू बटनावरती क्लिक करायचं आहे. फॉर्म या ठिकाणी आपला सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. तर या ठिकाणी बघा अकॅडमिक इयर जे आहे आपलं या ठिकाणी सर्व आलेलं आहे. या ठिकाणी BS कोड जो आहे लॉग इन कोड या ठिकाणी आलेला आहे. नाव, जन्मतारीख सर्व आपण जो फॉर्म भरला आहे पूर्ण तो फॉर्म या ठिकाणी संपूर्ण आलेला आहे. संपूर्ण फॉर्म या ठिकाणी तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे एकदा की हा फॉर्म तुम्ही सबमिट केला तर यामध्ये कुठल्याही प्रकारचा तुम्हाला बदल करता येत नाही किंवा फॉर्म कुठलाही एडिट करता येत नाही. संपूर्ण फॉर्म तुम्हाला या ठिकाणी चेक करून घ्यायचा आहे. तुम्ही सर्व माहिती जी भरलेली डिटेल आहे ती या ठिकाणी चेक करून घ्यायची. जर तुम्हाला एडिट करायची असेल तर तुम्ही ती एडिटसुद्धा करू शकता. तर या ठिकाणी तुम्हाला जर एडिट नसेल करायचं तर सेव्ह अँड कंटिन्यू बटनावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे.
बघा सेव्ह अँड कंटिन्यू बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी सर्व आपल्या स्टेप पूर्ण झाल्यात. शेवटच्या स्टेपला आलोय आपण डिक्लेरेशन अँड सबमिट. या ठिकाणी सर्व माहिती या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी डिक्लेरेशन वाचून घ्यायचं आहे. वाचून घेतल्याच्या नंतर या ठिकाणी आय हॅव रीड अबोव इंस्ट्रक्शन यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि प्रोसीड टू व्हेरिफिकेशनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जसं आपण प्रोसीड टू व्हेरिफिकेशनवरती क्लिक कराल तसं आपल्याला जो रजिस्टर मोबाईल नंबर असेल त्या मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि जो कॅप्चा दिला शेजारी तो कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे आणि या ठिकाणी व्हेरीफाय अँड सबमिट ॲप्लिकेशन यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी जो OTP आहे तो OTP या ठिकाणी टाकल्याच्या नंतर खाली जो कॅप्चा दिला आहे तो कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आणि व्हेरीफाय अँड सबमिट ॲप्लिकेशन यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जसं आपलं सबमिट आणि ॲप्लिकेशनवरती क्लिक कराल तसं या ठिकाणी बघा आपल्याला जो लॉग इन कोड आहे तो या ठिकाणी दाखवेल. जे आपलं ॲप्लिकेशन स्टेटस सबमिटेड या ठिकाणी दाखवेल. ॲप्लिकेशन सबमिशन कोड या ठिकाणी दाखवेल आणि डेट जी आहे ती डेट या ठिकाणी दाखवेल. तर व्ह्यू सबमिट ॲप्लिकेशनवरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. जर ॲप्लिकेशन कॅन्सल करायचं असेल तर कॅन्सल ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे आणि व्ह्यू जर आपल्याला ॲप्लिकेशन बघायचं असेल तर या ठिकाणी ॲप्लिकेशन व्ह्यू सबमिट ॲप्लिकेशनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी आपलं जे ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. सर्व ॲप्लिकेशन या ठिकाणी तुम्ही बघू शकता. कोणते काय आपण सर्व डिटेल जी भरलेली आहे ती सर्व या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर या ठिकाणी जर आपल्याला ॲप्लिकेशनची प्रिंट काढायचं असेल तर या ठिकाणी प्रिंट ॲप्लिकेशनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा प्रिंट ॲप्लिकेशनवरती आपल्याला क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्ही तुमचे जे ॲप्लिकेशन त्या ॲप्लिकेशनची PDF या ठिकाणी सेव्ह करून घेऊ शकता. त्याची PDF या ठिकाणी तुम्हाला सेव्ह करायची आहे. बघा सेव्ह PDF वरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्ही PDF जी आहे ती PDF या ठिकाणी तुम्ही सेव्ह करू शकता. बघा PDF सेव्ह केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा फॉर्म जो आहे फॉर्म या ठिकाणी सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. तुम्ही फॉर्मची प्रिंट तुमच्याकडे जपून ठेवायची. फॉर्म तुम्हाला ॲडमिशनच्या टायमिंगला हा फॉर्म लागणार आहे. तर हा फॉर्म तुम्हाला जो आहे तो फॉर्म प्रिंट करून ठेवायचा आहे. तुम्हाला तुमच्याकडे सेव्ह करून ठेवायचा आहे. ॲडमिशनच्या टायमिंगला तुम्हाला हा फॉर्म लागणार आहे. तर त्यामध्ये तुम्हाला ज्याप्रमाणे डिटेल विचारली आहे डिटेल तुम्ही भरली आहे त्याचप्रमाणे तुम्हाला शाळेमध्ये तुमच्या जे केंद्रीय विद्यालय आहे तिथे तुम्हाला हे डॉक्युमेंट ते सबमिट करायचे आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मुलाचा किंवा मुलीचा केंद्रीय विद्यालयाचा बालवाटिकाचा किंवा क्लास 1चा तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला जो व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमचं घर बसल्या तुम्ही तुमच्या मुलाचा फॉर्म या ठिकाणी भरू शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही त्या बालवाटिकेला या ठिकाणी ॲडमिशन या ठिकाणी घेऊ शकता. तर जर नंबर लागला तुमच्या मुलाचा तर त्या ठिकाणी तुम्हाला फ्री ऑफ एज्युकेशन या ठिकाणी मिळणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला असं ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरावा लागतो. तर महत्त्वपूर्ण अशी माहिती होती. जास्तीत जास्त आपल्या मित्र नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.